नमस्कार मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संविधान सभेतील कामकाजाविषयी थोडक्यात माहिती मिळवली आहे। या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात संविधान सभेतील कामकाज सुरळीत चालण्यासाठी ज्या समितीची स्थापना करण्यात आली होती त्यांची चर्चा आता आपण याच्यात करणार आहोत। या समितीवर बऱ्याचदा डायरेक्टली प्रश्न विचारण्यात येते एमपीएससी मध्ये किंवा कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये की या समितीचे अध्यक्ष कोण आहेत, असा सरळ प्रश्न विचारण्यात येते। तर संविधान सभेचे जे कामकाज चालणार होते त्या कामकाजात चालण्यासाठी जवळपास 20 समित्या काम करत होत्या। या 20 समितीचे नाव लक्षात ठेवणं थोडं कठीण आहे, त्यामुळे काही महत्त्वाच्या समित्या ज्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारण्यात येते त्यांच्यावर आता माहिती आपण मिळवणार। तर सर्वात महत्त्वाची जी समिती होती ती होती संघराज्य अधिकार समिती। त्यानंतर त्याचे 22 सदस्य होते। त्यानंतर संघराज्य संविधान समिती होती एक, आणि त्यानंतर संस्थानांसोबत वाटाघाटी करणारी एक समिती होती। तर या तिन्ही ज्या समित्या होत्या, संघराज्य अधिकार समिती, संघराज्य संविधान समिती आणि संस्थानांसोबत वाटाघाटा करणारी समिती, या तिन्ही समितीचे जे अध्यक्ष होते ते होते पंडित जवाहरलाल नेहरू। तर या तिन्ही समितीचे अध्यक्षाचे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे। त्यानंतर दोन समित्या ज्या होत्या त्या होत्या प्रांतीय राज्यघटना समिती, आणि एक जे समिती जिचं खूप मोठं नाम आहे ते लक्षात ठेवायला पाहिजे, एक आहे मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेले क्षेत्र याबाबत सल्लागार समिती। तर हे जे मोठं नाव असलेली समिती जे आहे त्याचे नाव आहे, पुन्हा एकदा सांगतो, मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेले क्षेत्र याबाबत सल्लागार समिती आणि प्रांतीय राज्यघटना समिती। या दोन्ही समितीचे जे अध्यक्ष होते ते होते सरदार वल्लभभाई पटेल। तर या समितीचे अध्यक्ष सुद्धा आपल्याला लक्षात राहायला पाहिजे। तर ही जी मोठी समिती होती, मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक, आदिवासी आणि वगळलेले क्षेत्र याबाबत सल्लागार समिती, या समितीचे उपसमित्या नेमण्यात आलेल्या आहे। आणि या उपसमितीची जी स्थापना झाली आहे ती 27 फेब्रुवारी 1947 ला झाली आहे। आणि या उपसमितीवरचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रश्न एमपीएससी मध्ये विचारण्यात आलेले आहेत। तर या उपसमितीची पहिली जे उपसमिती होती ती होती मूलभूत अधिकार उपसमिती। तर या उपसमितीचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी। त्यानंतर या उपसमितीची दुसरी समिती होती अल्पसंख्याकांवरील उपसमिती, याचे जे अध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी, म्हणजे हरेंद्र कुमार मुखर्जी, ते अल्पसंख्याक गटातून आले होते। त्यानंतर तिसरी होती ईशान्य सीमा आदिवासी क्षेत्र आणि आसाम मधील वगळलेले आणि अंशतः वगळलेले क्षेत्र यावरील उपसमिती, त्याचे जे अध्यक्ष होते ते होते गोपीनाथ बारदुलाई। त्यानंतर चौथी जी उपसमिती होती ती होती वगळलेले आणि अंशतः वगळलेले क्षेत्र, त्याचे जे अध्यक्ष होते ए.व्ही. ठक्कर। तर या चारही उपसमितीचे अध्यक्ष आपल्याला माहिती असायला। त्यानंतर जे संविधान समितीची जे मुख्य समिती होती त्याच्यात 6वी जी समिती होती ती होती कामकाज पद्धतीविषयक नियम ठरवणारी समिती, त्याचे 15 सदस्य होते। त्यानंतर वित्त आणि स्टाफ समिती, त्याचे 9 सदस्य होते। आणि त्यानंतर सुकाणू समिती, ज्याला स्टीरिंग कमिटी सुद्धा असं म्हणतात, त्याच्यात 19 सदस्य होते। या तीनही ज्या समिती आहे, कामकाज पद्धती विषयी नियम समिती, वित्त आणि स्टाफ समिती आणि सुकाणू समिती, या तीनही समितीचे जे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद। ठीक आहे। त्यानंतर संविधान समितीतली सर्वात महत्त्वाची जी समिती आहे ते आपण आणि पूर्ण जगालाही माहित आहे, आणि ती समिती आहे ड्राफ्टिंग कमिटी किंवा मसुदा समिती। याच्यात एकूण 7 सदस्य होते आणि याची स्थापना जी झाली होती ते 29 ऑगस्ट 1947 ला झाली होती। यावर बरेच प्रश्न विचारले आहे की संविधान सभेतील मसुदा समितीची स्थापना कोणत्या दिवशी झाली, किंवा मसुदा समितीच्या स्थापनेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केव्हा बनले, तर ती तारीख आहे 29 ऑगस्ट 1947। हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे। या 7 सदस्य कोण होते यावर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। धन्यवाद।